नाशिक टू पुणे रेल्वे मार्ग होणं ही आत्ताच्या काळातली अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि मी तर याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो। कारण नाशिक आणि पुणे डिस्टन्स हे फार मोठा आहे। नाशिक आणि सिन्नर परिसर हा औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेला आहे। पुणे चाकण परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेला आहे आणि या दोन मोठ्या इंडस्ट्रियल एरियातून ही रेल्वे जाणं ही इंडस्ट्रीच्या विकासाच्या दृष्टीनं एक सर्वांगीण भारताच्या विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं ही रेल्वे फार महत्त्वाची आहे। दुसरी गोष्ट, नाशिक आणि पुणे, नाशिकला येणारी जी पब्लिक आहे ती गुजरातच्या परिसरातून पुण्याला जाणारी जी जनता आहे ती संगमनेर मार्गेच जाते। म्हणून या सर्व लोकांना रेल्वे जर झाली तर पुणे नाशिक टू पुणे प्रवास सुखकर होईल। जो ट्रॅफिकचा जो त्रास होतो, कारण संगमनेरवरून पुण्याला जर जायचं ठरलं तर कमीत कमी बसनं या प्रायव्हेट कारनं 4.5 तास तरी नक्की लागतात। कधी कधी खूप ट्रॅफिक लागते, रोड जरी सरकारने केला तरी फार मोठी ट्रॅफिक लागते आणि या सर्वांच्या संकटापासून जनतेची सुटका होईल। तर माझी सरकारला सुद्धा विनंती आहे, केंद्र सरकारला, राज्य सरकारला, की तुम्ही सकारात्मक दृष्ट्या बघून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी ही रेल्वे फार महत्त्वाची आहे। तसेच नाशिक पुणे नगर जिल्हा हा कृषी क्षेत्रामध्ये अतिशय प्रगतशील क्षेत्र आहे, बागायती पट्टा आहे। येथे शेतकरी जो शेतीमाल पिकवतात त्याची विक्री मोठ्या शहरामध्ये व्यवस्थित होऊ शकेल, शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळेल आणि तो शेतीमाल वेळेत पोहोचेल। म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा रेल्वे महत्त्वाची आहे। तसेच पुणे हे फार मोठे IT हब आहे। संगमनेर पंचक्रोशीतून, अकोला पंचक्रोशीतून बहुतेक मुलं IT जॉब पुण्यामध्ये करतात, तेथे फ्लॅट घेऊन राहतात आणि मग तो खर्च वाढलेला असतो। जर ही पुणे नाशिक पुणे रेल्वे जर झाली तर मुलांना संगमनेरमधून सुद्धा रेल्वेनं 2 तासात जाऊन येऊन करणं शक्य होईल, जॉब करणं शक्य होईल आणि तो सुद्धा मुलांचा खर्च वाचेल। सर्वांगीण दृष्ट्या नाशिक पुणे रेल्वे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि आत्ताच्या विकसित भारताच्या दृष्टीनं ती व्हावी अशी माझी प्रबळ इच्छा आहे।